वर्ध्यात मतमोजणीसाठी प्रशासन आता सज्ज झालंय। वर्ध्यातील भारतीय खाद्य निगम येथे बनवण्यात आलेल्या स्ट्रॉंग रूम मध्ये आता मतमोजणी होईल। 600 अधिकारी कर्मचारी आणि 400 पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आलाय आणि याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी पंकज गादगे यांनी। लोकसभा निवडणुकीच्या निकालासाठी अवघे काही तास राहिलेले आहे आणि वर्ध्याचा विचार केला तर वर्धा लोकसभा चा बरबडी स्थित असलेल्या भारतीय खाद्य निगम येथे स्ट्रॉंग रूम तयार करण्यात आली आहे। पोलिसांचा चोख बंदोबस्त येथे आहे। आपण पाहू शकता या वर्धा येथील स्थित भारतीय खाद्य निगम येथे 600 अधिकारी व कर्मचारी मतमोजणीसाठी तैनात असणार आहे। उद्या इथेच मतमोजणी होणार आहे। सोबतच 400 पोलिसांचा तगडा बंदोबस्त येथे असणार आहे। पोलिसांनी प्रशासनाने सुरक्षा व्यवस्थेच्या दृष्टिकोनातून पावले उचललेली आहे। एकूण विधानसभा निहाय 14 टेबलवर 155 फेऱ्यात मतमोजणी होणार आहे। सोबतच पोलिसांचा चोख बंदोबस्त होणार आहे। 24 उमेदवार वर्धा लोकसभेच्या रिंगणात असून टक्कर ही दुहेरी आहे। खासदार रामदास तडस तसेच अमर काळे यांच्यामध्ये काटेची टक्कर असल्याचे बोलले जात आहे। आता उद्या कोण विजयी होते, कोणाला पराभवाचा सामना करावा लागतो हेच पाहणे महत्त्वाचे असणार आहे। पंकज गादगे, पुढारी न्यूज, वर्धा।